अरे अरे अरे, आता गप्प झोपायचा. किती चुळबुळ करताय. झोपा बरं, शांत डोळे बंद करा लवकर. शीनू, नाही डोळे बंद कर पटकन. बानी, आता अजिबात बोलायचं नाही आणि अजिबात चुळबुळ करायची नाही. ही बघ, ही मन लाटेने वाटते. मला झोपायलाच नाही देत मगाचपासून. ए बंटी दादा, तूच लाट मारतोस केव्हापासून? बाई बघ किती खोटं. काहीच बोलायचं नाही. मनू बघा कशी शांत झोपली आणि तुम्ही दोघं बघा. चला झोपा पटकन. आई, पण मला झोप येत नाहीये. आई, मला पण झोप नाही येते. अरे, गोष्ट सांगू? हो, नको. आई, तू अंगाई गा ना. चिनू, तुला माहितीये आई खूप मस्त अंगाई गाते. आईची अंगाई ऐकलं ना एका झटक्यात झोप येते. अंगाई? हो आई, मला अंगाई खूप आवडते. तू गा ना अंगाई. आमच्यासाठी कधीच कोणीच नाही गायली अंगाई. प्लीज नाही, गा ना अंगाई. आई, गा ना चिनूसाठी तरी अंगाई प्लीज. गाते या. हावनी वहिनी, काय ग? तुम्ही पण का त्या वसू वहिनी सारखं वागताय? मुद्दाम त्रास का देताय मला? अगं तुला असं वाटतंय आम्ही तुला त्रास देतोय, पण आम्ही त्रास नाही देतो. कसं आहे ना, तू प्रेग्नंट आहेस म्हणून तुझी काळजी घेतोय. तुला काय हवं नको ते सगळं बघतोय. तुझ्याकडे लक्ष द्यायला हवं ना आता. कसं आहे ना, आता आमचे हे अखिलच्या कामांकडे लक्ष देऊन असतात ना, तसं मी तुझ्याकडे लक्ष देणार. काळजीपोटी तुला वाटत असेल माझ्याशी बरं वागून, माझी काळजी घेऊन मी तुझ्याशी बरं वागेन. तसं काही होणार नाहीये. हावनी वहिनी, तुम्हाला राग आला वाटतं. मी तर अशीच बोलले, गमतीत बोलले. बघा ना, आपण दोघी या घरासाठी किती कष्ट करतो, किती राबतो. आपण ना खूप सेम आहोत. नाही नाही, तुझा ना काहीतरी गैरसमज होतोय. तो आपण दोघी सेम नाही आहोत. कसं आहे ना, आपल्या दोघींच्या संस्कारांमध्ये फरक आहे. एखादी गोष्ट आपल्याला मिळवायची असेल ना, तर ती ओरबाडून मिळत नसते. ती प्रेमाने, आपुलकीने आपलीशी करायची असते. हे संस्कार आमच्यावर झालेत, तुझ्यावर नाही. त्यामुळे आपण सेम कसे असणार? ऐक ना, तुला खूप शिकायचं आहे तनया, कळलं? ऑल द बेस्ट. मूर्ख, चांगलाच धडा शिकवणार आहे हिला मी. वसू बरोबर राहून केवढा ॲटिट्यूड आला. कशी वागते माझ्याशी, सोपी म्हणे. माझं पोट पण भरलं नाहीये सूप पिऊन. भूक लागली आहे मला. का खाऊ? पिझ्झा ऑर्डर करते.
पिझ्झा पिझ्झा पिझ्झा. हा. डन. पिझ्झा. विशाखा, विशाखा उठ. विशाखा उठ. उठतीये. काय सुखी झोप सुद्धा देत नाहीस तू मला. काय आहे? मी काय करू? तुझाच फोन वाजतोय, घ्यायचा तर घे, नाही तर ठेवून देतो परत. कशाला दिलासा फोन? अरे कर्ज वसुली करणाऱ्या माणसाचा फोन आहे हा. कर्ज तू घेतलंयस, तुझं तू बघ काय ते आता. माझा फोन कट केला. फारच हिंमत वाढली या बाईची. हिचे फडफडणारे पंख कापलेच पाहिजेत. एक काम करायला हवं. या बाईचा जीव ज्या पोपटात आहे त्याची मान पिरगाळायलाच हवी. त्याशिवाय हिला अक्कल नाही येणार. ही आपल्याकडे सरपटत आलीच पाहिजे. एक काम कर, हिच्या मुलीच्या घरी कोणाला तरी पाठव. तनया, अगं काय तू जिना उतरून खाली कशाला आलीस? तुला वरच्याच खोलीमध्ये आराम कर म्हटलं होतं ना. आई ते पार्सल येणार आहे माझं. तेवढं घेते आणि मी लगेच वर जाते. अगं पार्सल वसुंधरा पण आणून देईल तुला वरती. असं काय आहे त्या पार्सल मध्ये जे तूच घ्यायला पाहिजेस? नाहीये ना असं काही. मग मी सांगते वसूला, ती देईल आणून. तू वरती जा जा. नको नको, ती कशाला? म्हणजे मी आलीचे खाली, मी घेऊन जाते ना, घेऊन जाते वर. म्हटलं तेवढेच माझे पाय मोकळे होतील खाली आले तर. पाय मोकळे करण्यासाठी टेरेसवर फिरायचा ना तू. ऊन ऊन टेरेसवर खूप ऊन आहे ना, म्हणून नाही गेले मी. उद्यापासून रोज सकाळी जाईन मी. आता आलीच खाली आई, तुम्ही घेऊन येते, पार्सल घेऊन येते. तनया, मी आता कुठल्या भाषेत सांगितलं तुला? वरती जा, विश्रांती घे. तुझं पार्सल वसुंधरा आणून देईल तुला. हट्टीपणा करू नकोस. आई, तुम्हाला माहिती आहे ना वसुबाईनी कशी आहे. एवढासा एक छोटासा फेवर घेतला ना तर आयुष्यभर ऐकत राहावं लागेल मला. मला नकोय तिची कोणतीच हेल्प. तुम्ही करा ना, तुम्ही पूजा करा. मी लगेच पार्सल घेऊन लगेच वर जाते. हट्टी आहेस तू सुद्धा. आणि हो ऐक, ते सांगायचं राहिलं, तुझ्या तब्येतीसाठी ग्रहशांतीची पूजा करते मी. तुझ्या प्रेग्नन्सीमध्ये कुठलीही बाधा येऊ नये म्हणून ही पूजा आहे. खूप काळजी घ्या. वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्व कार्येषु सर्वदा. हॅलो. हो बाई, त्यांच्या गेटवर उभा आहे. तुम्हाला हवं तसंच होणार. ए हिरो, मी काय बोलतोय? आवाज करू नको, घाबरू नको. मी तुला काय करणार नाही. फक्त जे सांगतोय ते कर. बोल, पैसे हवेत की गन? पैसे. पार्सल कोणाचं आहे? तनया ठाकूर. गुड. बॉक्स उघड.
नको नको साहेब, माझी नोकरी जाईल हो. नाही उघडलं तर जीव जाईल. तूच ठरव. ठीक आहे. प्लीज काही करू नका, आता सगळं माझ्यावरती येईल. आता मी जे सांगतो तसंच कर. नाही मला अजून इथे काय करतेस तू? चल आतमध्ये चल, आराम कर. सनलाईट घ्यायला आली आहे. विटॅमिन डी मिळतं ना म्हणून. तेच विटॅमिन डी बाल्कनीत पण येतं. मग आता काय मी प्रत्येक गोष्ट तुला सांगून करायची का? सांगावं तर लागेल ना. मी तुझी काळजी घ्यायची जबाबदारी मला दिली आईने. जास्त हालचाल नाही करायची, तुला मुवमेंट्स नाही करायचे. काय झालंय? काही मदत हवी आहे का माझी? सांगणारच का? माझं पार्सल येणार आहे, ते घ्यायला आली. झालं समाधान? जा आता. थँक्यू. मी तुम्हाला पेमेंट ऑनलाईन करते, तुम्ही लवकर इथून जा. हां, लगेच निघा. ओ गॉड, या दोघी वॉचमॅन सारख्या समोरच बसल्यात. बापरे, हा पिझ्झा बॉक्स त्यांना दिसला तर? नाही 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 नाही. गॉड प्लीज हेल्प मी. वसुंधरा, चहा. हो आई. आई चहा. आई, तनयाची नाश्त्याची व्यवस्था तर झाली आहे. आता तिच्या जेवणाचं पण स्केड्यूल तयार करायला पाहिजे. ही तनया अशी लगबगीने उशी का घेऊन चालली? नक्कीच काहीतरी गडबड आहे. पिझ्झा खाणार. वाव, किती छान दिसतोय आधी तो. खूप टेम्पटिंग. चला 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 चला. वाव, किती यम्मी. काय रेस्ट काय दिलं याच्यात? रेस्ट इन. रेस्ट इन काय आहे? रेस्ट इन पीस. बापरे, म्हणजे रेस्ट इन
खाल्लास ईश्वर तुझ्या आत्म्याला शांती देव. म्हणजे ईश्वर तुझ्या आत्म्याला शांती देव. बापरे, या पिझ्झामध्ये काय आहे? मला काही झालं तर मी काय खाल्लंय? मला काही झालं तर मला नको आहे पिझ्झा. आपण कोणाला सांगू? कोणाला काय करू? काय कोणाला? आई 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 बाबा, आई बाबा, आकी वसुवानी आवडी, प्लीज कोणीतरी या, प्लीज मला हेल्प करा. बापरे बापरे, मला काहीतरी होत. आई बाबा, वसुवानी, बापरे बाबा, मला काहीतरी होतं. मला काहीतरी होतं बाबा. काय झालं तुला एवढं घाबरायला? आई मी पिझ्झा खाल्ला. हा, पिझ्झा कोणी दिला हिला? मी नाही आई, मीच मागवला आणि मी खाल्ला तो मागवून. मी तो अर्धा खाल्ला आणि तसंच वर टाकून दिला. बापरे बापरे बाबा, मला काहीतरी होतं. आई मी मरणार आहे, प्लीज काहीतरी करा. मला काहीतरी होतं, प्लीज काहीतरी करा बाबा. मला डॉक्टरांकडे घेऊन जा. तू काळजी करू नको. आपण जाऊया डॉक्टरकडे. चल मी घेऊन जातो. मी पण येते. चला चल चल चल. नाही तू थांब गे इकडे. मी जाऊन येतो पटकन. काय झालं ते कळवा मला. बरं चल 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 काळजी करू नको. चल चल तू काळजी करू नको. देवा परमेश्वरा, ती कसं काय पिझ्झा मागून खाऊ शकते? हा, कळत नाही हिला स्वतः. आणि तुझं लक्ष नव्हतं तिच्याकडे. मी तुला सांगितलं होतं ना लक्ष ठेवायला. तू मला शब्द दिला होतास की नाही? मग कशी काय विसरलीस तू? अगं, तिच्या अशा अवस्थेत तिची काळजी घेणं खूप महत्वाचं आहे. आणि तिला जर काही कमी जास्त झालं तर कितीला पडेल आपल्याला ते तू मला सांग. गप्पा बस, काही बोलू नकोस. तू मुद्दाम बेजबाबदारपणे वागलीस ना? हा, मुद्दाम केलंस नाही? हासुरी आनंद मिळवतेस ना तिला छळून? काम काही कमी सांगितली त्या अवस्थेमध्ये? हा, मला काही दिसत नव्हतं डोळ्याला. परमेश्वरा, देवा वाचव रे बाबा माझ्या सोनीला. रेस्ट इन पीस. पिझ्झा खाल्लास, ईश्वर तुझ्या आत्म्याला शांती दे. बाप रे, हे काय सगळं नक्की? कोणी केलं असेल हे? काय हेतू असेल या सगळ्या मागे? तनया कशात अडकली तर नसेल ना? तिला कोणी मारायचा प्रयत्न तर करत नसेल ना? काय घरातल्याच कोणावर तरी सूड उगवण्यासाठी तनयाला बळीचा बकरा बनवलं जातं? नाही, या गोष्टीचा शोध घेतलाच पाहिजे.